Hello friends, I am Manik Dole. I welcome in Purnata coaching classes. Today we are going to study new chapter. The next chapter is punctuation mark. त्यालाच मराठीतून आपण विरामचिन्हे म्हणतो. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते. ठीक आहे, म्हणजे लोअर टू हायर स्टँडर्डचे विद्यार्थी आहेत, कॉम्पिटिटिव्ह असतील, सर्वांना याच्यात अडचण असते. बेसिक आहे पण अडचण असते. तर त्यासाठी आपण हे शिकणार आहोत. याच्यात काय मी कुठे येते म्हणजे रूल्स वगैरे जे मला भेटलेले आहेत ते मी लिहिलेले आहेत. यू कॅन लुक ॲट द बोर्डकडे लक्ष देऊ शकता आणि मी एक एक्सप्लेन करणार आहे. ओके, तुम्हाला समजून जाईल. आज आपण काय करूया, पहिले 5 पार्ट बघूया याच्यातले. ठीक आहे, अँड फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट पार्ट इज द कॉमा, स्वल्पविराम. स्वल्पविराम जे आहे, ठीक आहे, कॉमा त्याला आपण म्हणतो. कॉमा कुठे द्यायचं असते नेमकं हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, नाव इट इज गिवन सिम्बॉल ऑफ कॉमा, यू नो दॅट. थोडा वेळ थांबणे म्हणजे थोडा वेळ थांबण्यासाठी. जसं आता एक उदाहरण देतो तुम्हाला. जसं निखिल व्हॉट आर यू डुईंग. आता हे निखिल व्हॉट आर यू डुईंग एकच वाक्य नाही. निखिल पॉज घ्यावा लागला मला थोडासा, तर तिथं आपण निखिलच्या नंतर कॉमा लावतो. म्हणजे संबोधन पर शब्द, निखिलला संबोधन करायला त्यावेळेस पॉज घेतला होता. थोडा वेळ थांबणे है ना, हे तुम्हाला नॉर्मली बुक्स मध्ये पाहता तुम्ही, वाक्यामध्ये कॉमा असतात. ते कॉमा म्हणजे काय, पॉज असतो, लिटिल पॉज. अवतरण चिन्हाच्या खाली म्हणजे जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघितलेलं आहे. ठीक आहे, अजय सेड टू विजय, कॉमा रुकलं ना ते थोडं, मग इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट होतं. म्हणजे अवतरण चिन्हाच्या खाली. त्यांना नेक्स्ट आहे एकाच प्रकारचे अनेक शब्द, जसं आता फळांचे नावं असतील आहे ना, किंवा गावांचे नावं असतील, कंटिन्यू येतात, त्याच्यामध्ये कॉमा असते. त्यानंतर यस नो बिसाइड शब्दानंतर, या शब्दानंतर जसं क्वेश्चन असेल, तुम्हाला माहिती आहे इंटरोगेटिव्ह मध्ये यस नो टाईप क्वेश्चन असतात, तिथं मला यस म्हणावं लागते. यस आय एम ओके है ना, यस नो वी आर नॉट ओके. म्हणजे एक तुम्ही काय करता, नो यस मध्ये सांगून कॉमा असतो, पॉज घेता आणि त्याचं रिझन देता किंवा काहीतरी समोर स्टेटमेंट देता. या शब्दानंतर कॉमा. ओके, नाव द सेकंड इज सेमी कॉलन. सेमी कॉलन म्हणजे काय मराठीत, अर्धविराम. पूर्णविराम नाही, अर्धविराम. ठीक आहे, कॉमा म्हणलं तर पॉज होता. आता अर्धविराम मध्ये थोडासा पॉज जास्त होणार आहे. ठीक आहे, जसं आता वाक्यात स्वल्प विरामापेक्षा थोडा वेळ अधिक थांबायचा असल्या त्यावेळेस याचा वापर होते. हे थोडासा डिफरन्स आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्डन. बघा 2 वाक्य आहेत. आता याच्यामध्ये कॉमा दिले का, नाही. काय दिलेलं आहे, सेमी कॉलन आहे ना. तर हे अर्धविराम जे आहे याचा काय, कॉमापेक्षा पॉज थोडा जास्त आहे. स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्डन, या पद्धतीने. ओके, म्हणजे सिल्वर आणि गोल्डनची उपमा दिलेली आहे. स्पीचला सिल्वर म्हणलेलं आहे, सायलेन्सला गोल्डन सारखं म्हणलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे कॉलन. कॉलन म्हणजे काय, अपूर्ण विराम. ते अर्धविराम होतं, बरोबर आहे. आता हे काय, अपूर्ण विराम. आता फरक ध्यान ठेवा, अपूर्ण विराम मध्ये 2 डॉट्स दिसायला तुम्हाला, हे आपण पाहतो ना. जसं आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन असं डॉट राहते, किंवा एखादी यादी असते बघा, लिस्ट, त्याच्यानंतर हे असते अर्धविरामापेक्षा अधिक जास्त वेळ. आता बघा इथं वेळेच यायला बार क्रायटेरिया. जसं एक हे थोडा वेळ, त्याच्यापेक्षा थोडा अजून वेळ पॉज, आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे अर्धविरामापेक्षा अजून जास्त पॉज घ्यायचा असेल तर आपण अपूर्ण विराम वापरतो. ओके, पण पूर्ण विरामापेक्षा कमी वेळ लागतो याला, या पद्धतीने इथं मेन्शन केलेलं आहे, हे ध्यान ठेवायचं. त्यानंतर आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूर्णविराम है ना. पूर्णविराम जे आहे, आता पूर्णविराम कुठे येते, वाक्यात शेवटी. विधानार्थी वाक्य आहे, त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्यात शेवटी. ओके, आणि शब्द संक्षिप्त रूपानंतर, जसं आता तुम्हाला माहिती आहे हे शॉर्ट फॉर्म्स, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, MA म्हणजे काय, मास्टर ऑफ आर्ट्स काय म्हणा, किंवा MSCB, हे जे नाव आहेत शॉर्ट फॉर्म्स आहेत, एखाद्या संस्थेचे राहू शकतात है ना, इन्स्टिट्यूटचे राहू शकतात, किंवा कोर्सचे राहू शकतात. ठीक आहे, तर हे फुलस्टॉप जे आहे त्या ठिकाणी वापरले जातात. ओके, शॉर्ट फॉर्म साठी. द क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. ओके, प्रश्नचिन्ह तुम्हाला माहितच आहे, जिथं प्रश्न तयार होतो त्याच्या शेवटी प्रश्न, व्हॉट्स युअर नेम, क्वेश्चन मार्क. देन त्याच्यानंतर आहे एक्सक्लामेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह. हे पाहू शकता, उद्गाराचे चिन्ह. हे सगळं तुम्ही शिकलेलंच ऑलरेडी. ठीक आहे, म्हणजे तिथं अतिशय एक्स्ट्रीम लेवलला सॅडनेस है ना, सॅड, हॅपी, हे जे मोमेंट, आनंद, दुःख आणि आश्चर्य, यावेळेस आपण याचा वापर करतो. यू कॅन सी एक्झाम्पल पाहू शकता. व्हॉट अ पुअर हाऊसकीपर शी वॉज. व्हॉट अ पुअर हाऊसकीपर म्हणजे किती गरीब है ना, एक म्हणजे एक काहीतरी एक्स्ट्रा तिथं इमोशन व्यक्त होत आहे, म्हणून इथं काय शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आलेला आहे. व्हॉट अ वंडरफुल है ना. हुर्रे, हे तर सेंटेन्स झालं. ओके, एक्सक्लामेटरीचं हे काय वर्ड्स आहेत. हुर्रे है ना, एक्साइटेड म्हणजे खूप हॅपीनेस मध्ये आहे, एक्स्ट्रीम हॅपीनेस. अलास, दुःखामध्ये, एक्स्ट्रीम सॅडनेस. हॅलो है ना, या वाक्याच्या शेवटी सुद्धा काय, शॉक मध्ये.
म्हणजे शब्दांच्या आणि वाक्याच्या शेवटी म्हणजे अतिशय भावना, अतिशयोक्ती म्हणा एका प्रकारचे है ना, फिलिंग्स निघत असतील त्यावेळेस आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क म्हणा चिन्ह वापरायचं असतं. ओके. नेक्स्ट आहे द इन्व्हर्टेड कॉमास, अवतरण चिन्ह. आता याच्यामध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमास आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमास सुद्धा आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं. बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द इतरांपासून वेगळे दाखवण्यासाठी, जसं अजय सेड टू विजय किंवा अजय सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा. अजय सेड नंतर पॉज घेतला ना आणि नंतर काय झालं, कॉमा तर दिला खाली, मग वरून काय झालं, जे स्टेटमेंट आहे ते अजयने म्हणलेलं आहे. अजय सेड आय एम अ क्लेवर बॉय, है ना, मी हुशार आहे. तर अजयचं स्टेटमेंट जे आहे ते काय सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणार आहे. या पद्धतीने आपण शिकलेलोच आहोत. त्यानंतर इथे एक्झाम्पल घे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एक आहे ना हे स्टेटमेंट. राजू सेड, राजूने एक स्टेटमेंट केलेलं आहे, आय वॉन्ट मनी, है ना, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्टेटमेंट आलेलं आहे. त्यानंतर अपॉस्ट्रोफी, षष्टी प्रत्यय चिन्ह. आता षष्टी म्हणलं तर काय, चाची, चे, चाची, या पद्धतीनं मराठीतून तुम्ही ऐकलं असेल. नामात षष्टी विभक्ती, जसं गोपाल्स फ्रेंड, गोपालचा मित्र. स्नेहास फ्रेंड म्हणजे स्नेहाची मैत्रीण होऊ शकते, मित्र असू शकते, है ना. मुलगी असेल तर ची, मुलगा असेल चा, चे जास्त म्हणजे चा, ची, चे, है ना, त्यांचे. हे जे षष्टी विभक्ती आहे, जसं आता तुम्ही खाली बघू शकता एक्झाम्पल, है ना. हे गोपाल तर बघितलं आपण, गोपाल्स फ्रेंड. गोपालच्या नंतर हे काय लावलं, अपॉस्ट्रोफी लागलं, यस लावलंय, म्हणजे याचा अर्थ गोपालची, गोपालचे, है ना, या पद्धतीनं होतो. त्यानंतर हे दोन वर्ड आहेत बघा इथं, आय अपॉस्ट्रोफी यल, आय शॉल, माहिती आहे तुम्हाला, आय विल, है ना, या पद्धतीने. डोंट आहे, हे काय कॉन्ट्रॅक्शन असतात, निगेटिव्ह. डू नॉटचं डोंट लिहिलेलं आहे, कांट, कॅन नॉटचं कांट आहे, म्हणजे या ठिकाणी याचा वापर होतो. त्यानंतर हायपन म्हणजे संयोग चिन्ह, एक बारीक असते, आणि हे डॅश, डॅश थोडं म्हटलं इथं, डॅश आणि हे जे आहे हायपन, या दोन्ही मध्ये फरक काय, हायपन बारीक असते खूप आणि डॅश त्याच्यापेक्षा मोठा असते. ओके, तर कधी कधी कन्फ्युज होते याच्यामध्ये. हे चिन्ह म्हणजे काय, डॅश पेक्षा लहान आडवी रेष असते सेम. जोडलेले दोन शब्द वेगळे दाखवण्यासाठी, आता बघा 33 दोन शब्द जोडले आहेत पण त्याला वेगळं दाखवायचं मला, ठीक आहे, त्यासाठी हे वापरलेलं. 1/3, 2/3 तुम्हाला माहितीच आहे, 1/3 म्हणजे 1/3, ठीक आहे. याच्यामध्ये हायपन आलेलं आहे म्हणजे दोन शब्दांना वेगळं दाखवण्यासाठी. नंतर दोन किंवा अधिक शब्दापासून एक शब्द जेव्हा बनते, जसं आता इथं काय, फादर इन लॉ, एक शब्द आहे पूर्ण, पण त्याच्यामध्ये काय, हे पूर्ण शब्द व्हायला फादर इन लॉ, पण त्याच्यामध्ये 3 वर्ड आहेत, है ना, 3 शब्द आहेत. तर याच्यामध्ये हे जे लावलेलं आहे हायपन, याच्यामुळे फादर इन लॉ, मदर इन लॉ या पद्धतीने वापरतो. डॅश अपसारण चिन्ह, अपसारण चिन्ह एखादी स्पष्टीकरण दिलेलं असते ते वेगळं दाखवणार. या स्पष्टीकरण मध्ये बघा, मार्टिना, मार्टिना कोण आहे, इथं मारलेला आहे बघा, ठीक आहे, अपसारण चिन्ह. द ग्रँड लेडी ऑफ लॉन टेनिस म्हणजे एक भारी स्त्री आहे, है ना, लॉन टेनिस खेळणारी. मग अजून एक काय आलं इथं, डॅश आलं, तिच्याबद्दल एक्सप्लेन दिलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट दिलेलं आहे, इज मेकिंग अ कमबॅक म्हणजे ती परत येत आहे. पहिलं खेळत होती, आता ती काही दिवसासाठी गेली असेल, महिन्यासाठी, वर्षासाठी, मग ती कमबॅक करत आहे, ठीक आहे. मार्टिना बद्दल काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा वापरलेलं आहे. आलं लक्षात. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, ओके, लाईक, शेअर my videos to everyone. Okay, this is most important. And if you want to ask anything, any new concepts, okay, you can comment me and subscribe our YouTube channel Purnata Coaching Classes. Thank you.